माझा तुम्हाला सर्वांना जय भीम. माझे नाव सुनीता गवई आहे. तर आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे आहे. ते आता कसे बनवायचे ते बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं खारीक पावडर घेतली मी पाव किलोच्या पुढे आहे. 1 किलो पीठ घेतले गव्हाचं. हे बघा जाड आहे. इथं डिंक घेतला 50 ग्राम. इथे पाव किलो अक्रोड घेतले, काजू पाव किलो, बदाम पाव किलो आणि गोडंबी 50 ग्राम हे पिस्ता घेतलं आहे, 50 ग्राम द्राक्ष घेतले. इथं ते कोण बोलतात त्याला बारीक बघा, हे जरूर हे टाकायचं. हे पौष्टिक असतं, खूप छान असतं हे खाण्यासाठी. पण मी हे थोडं वाटणार आणि थोडंसं आखे टाकणार. आणि मेथ्या पाव किलो घेतल्यात. तर आपल्याला ते कडवा पण आला पाहिजे थोडंसं. ते मेथ्या पाव किलो घेतलं आहे. आणि खसखस आहे 50 ग्राम, बघू शकता बारीक खसखस आहे. आणि ही सुंठ पावडर घेतली मी, थोडीच घेतली. मी थोडीशी सुंठ पावडर घेतली. आणि हे अर्धा लिटरचं घी घेतलंय. आणि हे अर्धा किलो खोबरं घेतलंय मी. ते 1 किलो आटा आहे ना, त्याच्यासाठी हे अर्धा किलो खोबरं लागणार आपल्याला. आणि हे अर्धा किलो गूळ घेतलाय मापाने, कारण की आपली खारीक पावडर गोड असते ना, त्याच्यामुळे ही बरोबर होणार. तर आपण आता सुरुवात करूया भाजायसाठी. तर थोडंसं गॅस चालू करूया. इथे मी आता चालू केलंय, आपला गॅस चालू केलाय. भाजण्यासाठी मी हे वापरते. तर हे चांगलं वाटणार. या तव्यासाठी हे वापरायचंय आपल्याला. इस्टीलचं वापरलं तर आपलं हे निघून जाणार पूर्ण. पहिलं सुरुवात करूया, खोबरं भाजून घेऊया. पहिलं सुरुवातमध्ये मी थोडं भाजणार, कारण की हे तवा छोटा आहे ना माझा, तर थोडं भाजणार. थोडं पंखा सुरू करू. गोल्डन कलर यासाठी आला पाहिजे, असं भाजायचं त्याला. नाही तर ते मला मदत ना असं कच्चं राहतं. आणि जे माझ्यासोबत जे आहे ना, ते माझ्या हात घालून थोडं गोल्डन झालं पाहिजे, सोनारी कलर आला पाहिजे त्याला. तर आपलं ते मिश्रण थोडं कच्चं नाही राहणार. तर आणि चांगलं कुरकुरीत लागणार आपल्याला खायला व्यवस्थित भाजलं तर. आणि याला शांतपणाने करायचं असतं. घाई केलं तर तुमचं एवढं सामान आणलं तर काय फायदा नाही मग त्याचा. एकदम टाइम घ्यायचा थोडासा बनवायसाठी, पण खूप छान बनणार एकदम. आणि बाहेरून आणलं तर किती तुम्हाला 4 नाही तर 5 भेटणार अर्धा किलो मध्ये. आपण आता घरात एवढ्या पिठाची बघा, आता तुम्हाला मी करून दाखवते किती लाडू होतात आणि किती जण खातात एकदम पोटभर पुरा दिवस. आणि हे खरं तर माझ्या सासूबाईसाठी बनवते मी, गावाला न्यायसाठी. कारण की आता खूप दिवसानंतर चालले ना गावाकडं, म्हणून सासूबाईसाठी बनवते. बघा असा कलर आलाय आता याला. तर आपण थोडं हे उतरून घेऊया एका आपल्या भांड्यामध्ये. हे बघा, आता ही खारीक, पहिला खोबरं भाजून घेतलेलं, आता ही खारीक पावडर भाजून घेतली आपण. तर अशी थोडी हलकी भाजून घ्यायची, जास्त लाल करायची गरज नाहीये. तर एकदम कुरकुरीत होणार मस्त. तर आपण आता हे सगळे भाजून घेणार. हे एकदम खाण्यासाठी चांगलं असतं. पण तुम्ही घाई काही वस्तू करू नका, नाही तर सगळं मेहनत वाया जाणार तुमची. हळूहळू बनवा थोडंसं.
हे बघा असं हळूहळू भाजायचं आणि पण चमचा चालू ठेवायचा, फिरवत राहायचं. थोडा टाइम काढला तर तुमचे सगळे लाडू व्यवस्थित होणार आणि खायला बी चांगले कुरकुरीत लागणार मस्त. तुम्ही काही गडबड करणार तर काय मेहनत मग सगळे वाया जाणार आपली. आता ही मी कामावून येऊन बनवते घरी. आता सकाळी 12 घंटे काम करते आणि कामावून येऊन आता बनवते मी. बघू इकडे पूर्ण वतून काय द्यायचं याच्यात. मी 3 चमचे भाजते आता थोडं, कारण की घी टाकल्याबरोबर ना ते थोडंसं कुरकुरीत होणार. द्राक्षे आणि ती गोडंबी मी तिन्ही सोबत भाजून घेते. मी तिन्ही भाजून घेते सोबत. बघून घ्या तुम्ही. आता मी घी नाही टाकलंय तिच्यात, पहिलं घी होतं, आता तिच्यात तर आपलं होऊन जाणार, सगळं मिळून जाणार. हे बघा आता मी घी टाकून भाजते, तर थोडं आपलं कडकडीत व्हायला लागलं की मग असं समजायचं की ते चांगलं कुरकुरीत भाजून जातं. पण थोडा टाइम भाजायला थोडा टाइम लागतो. बनवायला एवढा टाइम नाही लागला, पण भाजायला थोडासा टाइम लागतो. आता मी हे पीठ घेतलंय भाजायसाठी, तर याला चांगला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित, गोल्डन कलर, की तवा कुरकुरीत होणार, ते मस्त छान होणार. आणि पीठ भाजायला इकडे तिकडे जाऊ नका आणि गॅस एकदम फास्ट करू नका, तर मग ते सगळं जळून जाणार. तर मी आता पहिलं पीठ भाजून घेते, नंतर डिंक तळून घेते. डिंक घेतलाय आपण हातामध्ये, एवढं घेतलंय मी, तर थोडं थोडं टाकायचं आपण. माझं तोंड एकदम चिकचिक झाले. आता हे डिंक थोडं थोडं टाकून तळून घ्यायचं आहे, टाकायचं आहे, तर ते आपल्या साबुदाण्यासारखं फुगत येणार. त्याला मधा तसा हलवत राहायचं, तर ते एकदम साबुदाण्यासारखं फुगून येणार वरती. आणि मधा असं फुगले नाही की ते कच्चा असणार, तर मग ते खाताना दाताखाली कचक कचक लागणार. हे मिश्रण तयार झाले, तर आता हे गरम गरमच लाडू बांधावं लागतात. तर हे बघा माझे लाडू हे असे झालेत. हे बघा दिसायला पण सुंदर आणि कुरकुरीत मस्त. पण तुम्ही बांधा आणि असं मिश्रण तयार करा, कारण की माझं हे मिश्रण 3 किलोच्या आसपास झालेलं आहे. मी 1 किलो आट्याचं बनवलं आहे ना, तर त्याच्याकरता माझं 3 किलोच्या आसपास झालं. तर हे माझे एवढे का बनवले की मला गावाला न्यायचे आहेत ना सासूबाईला, त्याच्यासाठी एवढे सारे बनवले. आणि बस बघा लाडू आणि असे बनवून बघा आणि नक्कीच मला ट्राय करा. मला ट्राय करा, मला लड्डूला ट्राय असे बनवून, अशी रेसिपी बनवून बघा आणि माझ्या लाडूला लाईक करा. ये छोटी छोटी बिल्डिंग्स क्या है? हे बघा आता गुळ थोडा इरपळून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा
हे डिंक तळून घेतलेला थोडा होता पण एवढं झालंय प्लेट भरून. किसने दिया? तर आता आपल्याला गुळ इंकरोळून घ्यायचा आहे. खाली आपल्याला पतला करून घ्यायचा आहे गुळ बस. बघा हे डिंक असं तळून घेतलंय मी. याच्या बघा हे थोडासाच होता पण एवढं झालं. पण आपल्याला याला मिक्सरमध्ये नाही काढायचं, तर आपल्याला असं गिलासानं नाही तर एक वाटीनं असं बारीक चुरा करून घ्यायचं. आणि हे बघा गुळ माझं बहुत बढ़िया. खाली आपल्याला सगळं पतला करून घ्यायचं, गाठ नाही राहिली पाहिजे तिच्या. इथे घे घे बटा पुढे आता ते. मैं जानता था तुम ही मॉडल ड्रीम सेट के बारे में कुछ भी नहीं पता है नोबिता. क्या मतलब? देखो हं. आता बघ, आता हे लाडू बांधून झाले की चांगले व्यवस्थित आपले एका डब्यात भरून ठेवायचे. आणि तुम्ही महिनाभर आरामात खाऊ शकता, खराब होत नाही ते, कारण की आपण मेथी टाकली ना हिच्यात, म्हणून खराब होत नाही. आणि बस आता उद्या भेटूया चुरमा लाडू सोबत. बस लाडू खा आणि मस्त राहा. हे बघा माझे मेथीचे लाडू तयार झाले आणि दिसायला बघा किती छान दिसतात बघा. आणि खाऊन बघितले ते एकदम मऊ मऊ लागणार बिस्किट सारखे. आणि असेच माझे लाडू बघून तुम्ही बनवून सांगा आणि कसे बनले माझे लाडू तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा, का मला सांगा.